भंडारा, गोंदिया, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती घोटाळ्यातील कित्येक वरिष्ठ अधिकारी फरार आहेत. अशा सर्व दोषी अधिकाऱ्यांना किती दिवसात अटक करणार आणि घोटाळेबाज संस्थाचालकांवर कारवाई करणार काय, असा प्रश्न भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान मुंबई येथे पावसाळी अधिवेशनादरम्यान उपस्थित केला. मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरमध्ये प्रामाणिकपणे सगळे त्यांनी केलंय, गुन्हा दाखल झाला, SIT नेमलाय, सगळं मान्य केलंय. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये भंडाराचे माझ्या मतदारसंघातील एका मुख्याध्यापक, बोगस मुख्याध्यापक आणि अध्यक्ष संस्थेचा त्याला अटक सुद्धा झालाय अध्यक्ष महोदय. परंतु ज्यांनी हा सगळं केलेला आहे, कारण विदाऊट अधिकाऱ्याच्या शिवाय हा होऊ शकत नाही. याच्यामध्ये उपसंचालक पासून तो शिक्षण अधिकारी पासून तो मोठा रॅकेट होता. परंतु अध्यक्ष महोदय नुसतं गुन्हे थातूरमातूर करून चालला नाही, तर एक तरी अधिकारी आजपर्यंत अटक झाला नाही. अध्यक्ष महोदय, काही अधिकारी फरार आहेत. अध्यक्ष महोदय, हे काही शासन त्यांना पाठीशी घालतंय का? याच्यावरून असं लोकांचा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. अध्यक्ष महोदय, आपण मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की ह्या सगळ्या अधिकाऱ्याला किती दिवसात आपण अटक करणार? दुसरा, ह्या ज्या संस्था चालकांनी जे घोटाळे केलेले आहेत, 10 वर्षापासून जे पगार उचलतात, हे किती संस्थावरती कारवाई करणार, किती संस्थावरती प्रशासक नेमणार? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे.